न्यूट्रामला आरोग्यदायी पोषणाचा ठेवा प्रत्येक वयात घराघरात हवा। न्यूट्रामला आवळा कॅन्डी, आवळा सरबत, आवळा मुरब्बा आणि बरेच काही। न्यूट्राम। अकोले येथील अगस्ती आश्रमाजवळील एका अवैध सावकारी करणाऱ्या इसमाच्या घरी सहकार सहाय्यक निबंधक कार्यालय अकोले आणि अकोले पोलीस यांनी संयुक्त धाड टाकली आणि जवळपास 3 तास घरची झाडाझडती सुरू होती। यामध्ये प्रथमदर्शनी काही आक्षेपार्ह बाबी आढळल्याचे सांगण्यात येत आहे। या अवैध सावकारी करणाऱ्या इसमाच्या संदर्भात 3 व्यक्तींनी सहकार सहाय्यक निबंधक कार्यालयात लेखी तक्रार दिली होती। त्यानंतर ही कारवाई करण्यात आली। काल सकाळी 11 वाजण्याच्या सुमारास अकोले पोलीस व सहकार सहाय्यक निबंधक कार्यालयाचे अधिकारी यांनी अगस्ती आश्रमाजवळील राहणाऱ्या इसमाच्या घरी जाऊन झाडाझडती घेतली। जवळपास 3 तास ही कारवाई सुरू होती। सहकार सहाय्यक निबंधक श्री वाघमारे यांच्या मार्गदर्शनाखाली पथक प्रमुख सहकार अधिकारी श्रेणी 1 बीडी शिंदे, मुख्य लिपिक योगेश कापसे, सहाय्यक अधिकारी संतोष वाचकर, श्रीमती हर्षला शिरसाट आणि अकोले पोलीस ठाण्याचे पोलीस अंमलदार जोरगेल, भालेराव, पावसे, काळे, मनीषा पारदी, घुले मॅडम यांचा या पथकात समावेश होता। ज्या इसमाच्या घरी धाड टाकण्यात आली, सदर इसम प्रतिष्ठित असून त्याच्या घरावर धाड पडल्याचे वृत्त अकोले शहरात वाऱ्यासारखे पसरले। यानंतर अनेक उलटसुलट चर्चांना उधाण आले। या कारवाईमध्ये काही आक्षेपार्ह बाबी देखील आढळल्याचे सांगण्यात येत असून याची फार तपासणी करून काही दोष असल्याचे व व्याजाने पैसे देत असल्याचे आढळल्यास गुन्हा दाखल करू असे अधिकृत सूत्रांनी सांगितले आहे। या कारवाईनंतर खाजगी सावकारी करणाऱ्या लोकांमध्ये प्रचंड अस्वस्थता निर्माण झाली असून अनेकांचे धाबे दणाणले आहेत। अकोले तालुक्यात मोठ्या प्रमाणावर अवैध सावकारी सुरू असून आर्थिक शोषण होत असल्याच्या घटना समोर येत आहेत, परंतु याबाबत अधिकृत तक्रार दाखल होत नव्हती, परंतु आता त्या दाखल होण्यास सुरुवात झाली आहे। शेकडा 3, 5, 10, 15, 20 अगदी 30 ते 35% इथपर्यंत व्याज घेतले जात असल्याचे समजते। यातून अकोले तालुक्यात अनेक कुटुंब रस्त्यावर आल्याच्या घटना याची आता चर्चा सुरू झाली आहे। आर्थिक शोषण होत असल्यास तक्रार करा, आवाहन। अकोले तालुक्यात 6 अधिकृत परवानाधारक सावकार असून विना परवानगी अवाजवी व्याज घेऊन कोणी पैसे देत असतील तर त्यांच्या तक्रारी सहाय्यक निबंधक कार्यालयात पुराव्यानिशी करावी असे त्यांच्यावर महाराष्ट्र सावकारी अधिनियम 2014 चे तरतुदीनुसार गुन्हा दाखल करण्यात येईल असे आवाहन कार्यालयाच्या वतीने करण्यात आले आहे। नमस्कार। काल आज दिनांक या वृत्तवाहिनीवरती अकोले तालुक्यात ज्या सावकारशाही किंवा जे अनधिकृत सावकार आहे त्यांच्या संदर्भात जी रेड पडली त्या अनुषंगाने आज मी माझे विचार या ठिकाणी व्यक्त करत आहे। काल ज्या कोणी इसमाच्या कोण अज्ञात आहे त्याचं वृत्तवाहिनीवर सुद्धा नाव आलं नाही, प्रत्यक्षात अजूनही लोकांमध्ये माहित नाही, परंतु त्यांच्या घरावर रेड पडली। हे एकच इसम नाही आहेत, असे अनेक लोक आहेत की जे अनेक प्रकारे लोकांची पिळवणूक करून अवैधरित्या सावकारकी करतात। खरं तर या प्रश्नाकडे शासन म्हणून शासनाने सहकार खाते किंवा अन्य जे काही सेवाभावी संस्था आहेत यांनी गांभीर्याने लक्ष दिलं पाहिजे। कारण माणूस हा गरजेपोटी, ते म्हणतात गरजेवंताला लाज नसते, त्याच्यावर आलेला प्रसंग, त्याच्यावर ओढवलेली परिस्थिती, या परिस्थितीमध्ये जो गरज करेल किंवा कुणाच्याही पाय पाडण्याची वेळ आली तरी माणूस पडतो, कारण जीवापेक्षा दुसरं काही महत्वाचं नसतं। ह्या भावनेतून लोक खाजगी सावकाराकडे जातात आणि ते खाजगी सावकार यांच्या परिस्थितीचा, यांच्या आलेल्या प्रसंगाचा गैरफायदा घेऊन अतिशय मानवतेला न शोभणाऱ्या अशा पद्धतीने अवाजवी दरात 15, 20, 25% दराने पैसे घेऊन सावकारकी करतात। खरं तर मजबुरी म्हणून लोक तुमच्याकडे येतात, त्याचं मानवतेच्या भावनेतून जर पाहून तुम्ही जर त्यांना चांगल्या पद्धतीने सहकार्य करून योग्य पद्धतीचंच असं व्याज आकारणी केली, गरजवंताला सुद्धा डोईजड होणार नाही असं जर व्याज आकारणी करून जर केली तर एक प्रकारे थोडं सहकार्य केल्याची भावना निर्माण होईल। परंतु तुम्ही त्याच्या मानवतेच्या भावनेतून न पाहता तुमची आर्थिक परिस्थिती सोबतता चांगली आहे याचा
गैरफायदा घेऊन मजबूर लोकांना तुम्ही वेठीस धरता, हा निश्चितच अतिशय चुकीचा प्रकार आहे आणि हा थांबला पाहिजे. याच्याकडं शासन असल, प्रशासन असल, या सगळ्यांनी गांभीर्याने पाहून त्याच्यावर कारवाई केली पाहिजे आणि भविष्यात कोणी आत्महत्येस प्रवृत्त होईल अशी परिस्थिती कोणावर आली नाही पाहिजे. कारण तुम्ही राजेशाही थाटामध्ये सुख समाधान उपभोगण्यासाठी तुमच्याकडे पैसा आहे, त्या पैशाला पैसा डबल टिबल करून तुम्ही आयुष्य आरामाचं जीवन जगता, तुमची मुलं बाळ सगळे सुखी राहतात. परंतु तुम्ही याच्याकडून घेतलेल्या आवाच्या सवाच्या कर्जामुळं जर कोणी एखाद्या बालकांचा, छोट्या छोट्या चिमुकल्या मुलांचा बाप जर या जाचाला कंटाळून आत्महत्या केली तर त्या कुटुंबावर किती मोठी वाईट वेळ येते. दोन म्हातारा आई वडिलांचे आधार जातो, त्यांचा करता मुलगा जातो, एका स्त्रीचा तिचा कुटुंबातला प्रमुख करता पती जातो, मुलांचे वडील जातात आणि ते कुटुंब पूर्ण देशधडीला लागत. याच्यातून खऱ्या अर्थानं सामाजिक मदत होत नाही तर तुमची व्यावसायिक मदत म्हणून तुम्ही त्याच्याकडे बघून काही कुटुंब उद्ध्वस्त करतात. अशी वेळ नक्कीच सावकारांनी येऊन देऊ नये अशी मी त्यांना विनंती करतो. आणि जे काय असे प्रकार घडत असतील, अनाधिकृतपणे जे सावकार आवाचे सवा करून लोकांना वेठीस धरून वसुली करत असल, यांच्यावर कडक कारवाई झाली पाहिजे याची मी प्रशासनाकडे मागणी करतो. नमस्कार.